हडपसर सातवाडी प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप यांची ताकद जवळपास समान असल्याने या दोन्ही पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीकडूनही मोठ्या प्रमाणावर इच्छुक दिसत असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे। 2017चा प्रभाग क्रमांक 23 आता बदलून 16 झालाय। त्यात पूर्वीच्या प्रभाग 22चा काही भाग जोडल्याने लोकसंख्या 92,232 झाली आहे। मागील वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीचे योगेश ससाने आणि भाजपच्या उज्ज्वला जंगले हे निवडून आले होते। महायुतीत राष्ट्रवादी भाजप एकत्र असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत तेच आमने सामने येतील असा अंदाज वर्तवला जातोय। राष्ट्रवादी शिवसेनेतील फुटीचा परिणाम अजित पवार गटावर होणार का आणि भाजप त्याचा लाभ घेईल का यावर समीकरण ठरणार आहेत। भाजपकडून 4 पुरुष आणि 4 महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 7 उमेदवार इच्छुक आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून 1 तर महाविकास आघाडीकडून 7 उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगतीये। त्यामुळे बहुकोनी लढत होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत। या प्रभागात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, अतिक्रमणे, पार्किंगची कमतरता, अनियमित पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिन्यांची खराब स्थिती, कालव्यांमध्ये साचलेला कचरा अशा समस्या गंभीर आहेत। भाजी मंडईची दुरावस्था आणि फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। गेली अनेक वर्ष रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने प्रश्न जास्त बिकट झालेत। 2012 मध्ये ससाणेनगर हडपसर रस्त्यावर डीमार्ट जवळ उभारलेला पूलही अद्याप अर्धवट आहे। 1998 पासून हा परिसर महापालिकेत असून अनेक निवडणुका झाल्या तरी विकसित आराखड्यातील रस्ते सुधारले गेले नाहीत अशी नाराजी व्यक्त केली जाते। आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृहाची अवस्था अत्यंत खराब असून नागरिक सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची मागणी करतायत। राम मनोहर लोहिया उद्यानातील मुलांची खेळणी नादुरुस्त आहेत आणि स्वच्छतागृहांची स्थितीही अत्यंत वाईट आहे। प्रमुख चौकात अनधिकृत अतिक्रमणांमुळे वाहतूक अडते। कालव्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। राजकीय स्पर्धा वाढत असताना प्रभागातील या मूलभूत समस्या सोडवल्या जातील का याकडे नागरिकांचं आता लक्ष लागले। अशाच तुमच्या प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स।